उपस्थित वडीलधारी मंडळी, अत्यंत उत्साही घोषणा देणारे, ओंडाळा करून या वातावरणात अत्यंत उत्साह करणारे माझे सर्व तरुण बांधव आणि या सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींना, मी कॅमेरावाल्यांना विनंती करते की तुम्ही माझे फोटो काढू नका. मी सकाळपासून जशी दिसते तशीच दिसते. तुम्ही सभेचे फोटो काढा. सभेचे फोटो काढा म्हणजे तुम्हाला दोन उमेदवारांमधला फरक कळेल आणि ही सभा पंडितांनी कोणत्या घेतली आहे ते कळेल. एवढी सभेमध्ये जो उत्साह आहे, तुमच्या सगळ्यांचा जे उपस्थिती आहे, एवढी भव्य सभा आणि हा भव्य उत्सव नुसते अजून धरून बसवलेली माणसं नाही, हे मनापासून झालेले माणसं आहेत. पंडित परिवारावर, बदामराव पंडित परिवारावर प्रेम करतात. त्याच्यामुळे मला आज विश्वास, मी दिवसभर अत्यंत आत्मविश्वासाने काम करते आणि रात्री 3, 4, 5 वाजता मोकळी झाल्यानंतर 3, 4, 5 वाजता मोकळी होते पहाटे आणि मग थोडासा विचार करते काय चाललंय, सगळं ठीक चाललंय ना. तसं तर घोषणा दिली नगरपालिकेने की वाघिणे वगैरे वगैरे, पण लेकराची काळजी सगळ्यांनाच वाटते आणि आपल्या पाठीवर जन्म घेतलेला बहीण असेल, भाऊ असेल, तो आपल्या लेकराप्रमाणे ही आपली संस्कृती आहे. आणि त्यामुळे मी विचार करते की दिवसभर एवढं चांगलं वातावरण, बाकी सगळं ठीक आहे ना. तर आज माझ्या कुठल्याही चिंता माझ्या मनामध्ये आधी तर नव्हतीच, पण आता मला भविष्यात चिंताही येणार नाही. एवढी भव्य सभा या मातेचं दर्शन मी घेतलं. अत्यंत सुंदर पुरातन मंदिरामध्ये मी जाऊन आले. 2009 साली मुंडे साहेबांच्या प्रचाराला आले होते, पण मी लहान होते तेव्हा, एवढे मोठा माणूस नव्हते. आले, सगळ्यांना भेटले आणि निघून गेले. बघा, आशीर्वाद आहे मातेचा. आशीर्वाद आहे की मुंडे साहेबांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. जेव्हा ते एकटे होते, त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं या जिल्ह्यामध्ये, एकही भाजपचा आमदार नव्हता, तेव्हा मी त्यांच्यावर काम करत असताना तेव्हा सुद्धा बदामराव पंडित मी इथे आल्यानंतर माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. मला आता पूर्णपणे विश्वास आहे की प्रीतम मुंडे निवडून येणार आहेत, पण आता फक्त किती लीड घ्यायची याची आपल्याला मला कळलं. राष्ट्रवादीची सभा कोकणात झाली, जेवढे अपेक्षित आहेत तेवढे माणसं काय, त्याच्यापेक्षा 25% सुद्धा माणसं आले नाही. कशी येतील त्यांना किती मोठा दगार झाला की नाही. माझ्या भावाची झालेलो आहोत. आता आम्हाला पंडितांना सुद्धा त्या खंजिराची इजा झालेली आहे. कारण मुंडे साहेबांच्या घर फोडलं त्या लोकांनी आमच्या भावाला तिकडे नेऊन घातलं आणि त्यांना माझ्या मंत्रिपदानंतर विरोधी पक्षनेता करण्याचा महत्वाचं योगदान जर कुणाच असेल तर त्यामध्ये पंडितांचं. आणि मी कुठेही सभेला गेला, धनंजय मुंडे अमुक, धनंजय मुंडे तमुक असं करून आदल्या दिवशी रात्री उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी होती का नाही? होती का नाही मध्ये? तेवढा पण मला वाटतंय. आणि दुसऱ्या दिवशी मात्र बजरंग बाप्पा म्हणजे ज्या माणसाला तुम्ही स्वतःला तरी मागायचं विरोधी पक्षनेते पंकजाताईला काय द्यायचंय, पंकजाताईवर आरोप करायचा, एवढेच तर क्वालिफिकेशन पाहिजे होतं. ते तर यांच्यात पण होतं. यांनी राजकारण यामध्ये त्यांना संधी दिली. त्यांनी रात्री झोपेत मुंडे साहेबांचं वाक्य आठवा, जेव्हा परळी नगरपालिकेत जगा झाला की मला झोपेमध्ये दगड माझ्या पोटाने घातला. आज त्यांनी एका मित्राला सुद्धा तो दिला. आणि हे स्वतःच्या रक्ताचे नाही होऊ शकत, ते कोणा मित्राचे होऊ शकत नाही.
प्रदेशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांना सांगितलं देवराईच्या तोंडाने असं कसं केलं तर ते म्हणले तुमच्या जिल्ह्याच्या नेत्यांनी केले. आता कोणी केलंय काय केलंय तुम्ही हुशार आहे बरोबर आहे की नाही तुम्ही फार हुशार आहे. मागच्या वेळी मुंडे साहेबांच्या विरोधात लोकसभा 2009 मध्ये रमेशराव बेडसकर लढले. त्यानंतर 2014 मध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले. सुरेश दास मुंडे साहेबांच्या विरुद्ध लढले. आज ते भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर 3 जिल्ह्याचे आमदार आहेत. तुम्ही या उमेदवाराचं भविष्य काय असू शकतं त्याचा विचार कशाला अरे या जिल्ह्यामध्ये एवढा कुणी खासदार राज्याभिषेक नसेल. गीता मुंडे डॉक्टर आहे नुसते एमबीबीएस एमएस डॉक्टर आहे. सगळा समाजा व्यवसाय सगळा बाजूला ठेवून महिलांच्या मृत्यूनंतर लोकांच्या मागणी राजकारणात प्रवेश केला. कधीच राजकारणामध्ये स्वप्नात सुद्धा राजकारण कधी केलं नाही. पण लोकांनी मुंडे साहेबांचा मृत्यू निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याच्या आत झाला. शपथविधीच्या नंतर आठवड्याच्या आत मुंडे साहेब बनवले आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मुंडे साहेबांच्या घरातच हे तिकीट दिलं पाहिजे अशी लोकांची मागणी. राष्ट्रवादीने तेव्हा पण दावा केला बदामांना. त्यांनी असा ठराव घेतला की गोपीनाथ मुंडेंच्या घरात जर तिकीट दिलं राष्ट्रवादी लोकसभा लढणार नाही. कारण या लोकांना वाटलं की मी लोकसभा लढली आणि मग खाली आमचाच सगळं मोकळं आहे. मग मी असं करू शकतो त्यांना दिसत नाही कसं काय. यांना वाटलं पंकजा मुंडे लोकसभा लढल्या म्हणजे आपल्याला सुंटी वाचून खोकला गेला बरोबर आहे की नाही. पण मला तसं करता आलं नाही. मी पण मुंडे साहेबांची लेख तर आहेच आहे रक्तात त्यांचे संस्कार आहेच आहे पण मी त्यांची शिष्य सुद्धा आहे. राष्ट्रवादीने याची घोषणा केली आणि मी प्रीतम मुंडेंचं नाव तिथे सुचवलं कारण मला या जिल्ह्यामध्ये नाही या राज्यामध्ये भाजप शिवसेना युतीचे आमदार निवडून आणण्यासाठी मुंडे साहेबांच्या स्वप्नातलं सरकार आणण्यासाठी मी संघर्षाला काढली आणि राज्याला केले. आजही मी ते घरात बसून नाही. मला कोणतरी कुठे वाचलं करेल उमेदवार तर मोठा नाहीये साधा आहे राष्ट्रवादीचा तर का पंकजाच्या एवढ्या पाहायला पहिल्याच मी पळते ते जास्त लीड घेण्यासाठी पळते. आज मी सकाळी चंद्रपूरला होते म्हणजे आपल्या राज्याचं शेवटचं टोक तिथे सकाळी सभा घेतली. मग मी अमरावती मध्ये वर्ध्यामध्ये जाऊन सभा घेतली आणि आज ते माझ्या मुळे आले. उद्या सुद्धा माझ्या सभा बाहेर मिरसोडला जाणार आहे नांदेडला जाणार आहे औरंगाबादला जाणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकसभेची माहिती आहे की पंकजा मुंडे आपली एक समाज आहे. एक तर पंकजा मुंडे साहेबांचं नाव आहे गोपीनाथ मुंडे या नावात मोठी ताकद आहे मोठी गुन्ह्याही आहे आणि आता पंकजाताईंचं काम कमी नाही आहे. या माझं महिला आले पोटचं पाणी सुद्धा आलं नाही माझ्या. आणि जेव्हा आपलं सरकार नव्हतं भाजप शिवसेना युतीचं खड्ड्यात जायचे 1 किलोमीटर 25 मिनिटं लागले.